नमस्कार, मी वैद्य प्रमोद पालवे। आज आपण जाणून घेणार आहे पंचकर्म व पंचकर्मातलं वमन नावाचं प्रकाराबद्दल। पंचकर्मातलं वमन म्हणजे काय? वमन म्हणजे उलटी करून घेणं। पंचकर्मातले जे वमन प्रक्रिया आहे, हे शरीरातले जे दोष वाढलेले आहे, कफ म्हणूया पित्त म्हणूया, त्याला बाहेर काढण्याची जी प्रोसिजर आहे त्यालाच आपण वमन प्रक्रिया असे म्हणतो। सर्दी आहे, खोकला आहे, वरचे जे आजार आहे, पोटाच्या वरचे आजार, जसं आम्लपित्त आहे किंवा थायरॉइड आहे किंवा तुम्हाला बीपीचा आजार होतोय किंवा जुनाट सर्दी आहे, जुनाट कफ आहे, दमा आहे, श्वास आहे, त्यानंतर फिट सारखे प्रकार आहे, काही डोळ्यांचे तक्रारी तुम्हाला असतील किंवा पिंपल्स येत असतील किंवा केसांच्या तक्रारी किंवा कानांच्या तक्रारी, नाकांच्या तक्रारी असतील किंवा मुखरोग असतील, तोंडामधले जे आजार असतील, तुमचे दाताचे आजार असतील, वेगळे वेगळे जुनाट कॅन्सर सारखे आजार असतील, डायबिटीस सारखे आजार असतील किंवा हृदयाच्या रिलेटेड जे आजार असतील तुमचे, तर हे सगळं आजार तुम्हाला पंचकर्मातले वमनाने कमी होताना किंवा ते नाहीसे होताना दिसतील। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आजारीच नाहीयेत, तुम्हाला आजारच नाहीये, पण तुम्हाला आजार होऊच नाही, म्हणून पण पंचकर्मातले वमन प्रक्रिया केली जाते किंवा सगळेच पंचकर्म केले जातात। तर वमन प्रक्रियेमध्ये लोकांमध्ये खूप गैरसमज आणि भीती आहे। त्यांची भीती अशी आहे की हे उलटे केल्यानंतर आपल्याला त्रास होईल का, त्याला खूप थकवा येईल का, आपल्याला ऍडमिट व्हावं लागेल का, आपण तर गळून तर जाणार नाही ना। तर असे खूप गैरसमज आणि भीती लोकांमध्ये समाजामध्ये दिसते। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं सांगायचं आहे तुम्हाला की वमनामध्ये जर आपण वैद्यांच्या देखरेखीखाली केलं, वैद्यांच्या सल्ल्याने केले, वैद्याला दाखवून त्याची प्रकृती जाणून घेतली, त्याची नाडी परीक्षण केलं, त्याचं बल बघितलं, त्याची ताकद बघितली आणि असणारा ऋतू बघितला, तर निश्चितच वमनाचे फायदे हे तुम्हाला होताना दिसतात। उलटी करत असताना शरीरातले फक्त कफ आणि पित्त बाहेर पडत असतं। जे वैद्य लोक आहेत, तुम्हाला जे औषध प्यायला दिलं जातं त्याच्यामध्ये तुमच्या प्रकृतीनुसार ते दूध असेल, उसाचा रस असेल, ज्येष्ठ मधाचा काढा असेल किंवा इतर काही औषधं असतील, ही जी प्रोसेस आहे या 8 ते 10 दिवसांमध्ये ही फक्त 1 तास काही वेळेत आपल्याला सकाळच्या वेळेस ही करावं लागते। रोज उलटी करत नाही। वमनाला काही प्रोसिजर्स असतात, त्याच्यामध्ये पूर्वकर्म म्हणजे प्री प्रोसिजर्स, काही मुख्य कर्म म्हणजे खरं जी आपल्याला वमन करायचे ती मुख्य प्रोसिजर्स, आणि पोस्ट प्रोसिजर्स म्हणजे पश्चात कर्म, अशा 3 पद्धतीने त्याची आपण विभागणी करतो। साधारणतः वमनाचा जो कालावधी आहे तो साधारणतः थंडी संपून उन्हाळ्याकडे जेव्हा आपण जातो तेव्हा आपण वसंत ऋतू नावाचा ऋतू येतो। म्हणजे थोडक्यात आपण जर म्हटलं तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल ह्या ऋतूमध्ये नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातला कफ उष्णतेने पातळ होताना आपल्याला दिसतो। तोच शरीरातला पातळ झालेला आपल्याला सहजरित्या बाहेर काढता येईल। त्याच्यामुळे आम्हाला वैद्यांना हा ऋतूला खूप फायदा होताना दिसतो। म्हणजे पेशंटला रिझल्ट लवकर येतात आणि पेशंटला त्रासही होत नाही। तर पूर्वकर्मामध्ये काय करतो आपण, आपल्या शरीरातले जे कफ आहे, जो पित्त आहे, त्याला आपल्याला पातळ करायचं आहे आणि मग त्याला सहज आपल्या शरीरातून बाहेर काढायचं आहे। तर याच्यासाठी आपल्याला शरीराला गरम करावं लागतं। गरम करताना आपण शरीराला तेल लावतो, तेल लावल्यानंतर आपण पेशंटला वाफ देतो, स्टीम दिले जाते। तर ह्या सगळ्या प्रक्रियेने आपल्याला शरीरातला कफ हा पातळ होताना दिसतो आणि तो हळूहळू बाहेर पडताना आपल्याला दिसतो। म्हणजे मळमळ होताना दिसते, तोंडाला पाणी सुटताना दिसेल। तर हे सर्व लक्षणं आपण वैद्यांच्या देखरेखीखाली आपण बघावं लागतात। योग्य वेळ ठरवून, योग्य दिवस ठरवून, 7वा दिवस असेल, 6वा दिवस असेल, त्या दिवशी सकाळी सकाळी आपल्याला 7-8 वाजता लवकर 1 ते 1.5 तासामध्ये ही प्रोसिजर केली जाते। ह्या प्रोसिजर करताना वैद्य हा त्याला नाडी बघतो, त्याची बीपी बघतो, हे सर्व प्रोसिजर्स बघून पेशंटला औषधं दिले जातात। औषध देऊन ते औषधं पोटातून बाहेर येतात। उलटी होती, उलटी होताना जे औषधं दिले आहेत त्याच्याबरोबर तो तुमच्या शरीरातला कफ आणि तुमच्या शरीरातलं पित्त बाहेर पडताना दिसतं। ते जसं जसं वमनातून, उलटीतून आपल्याला दोष बाहेर पडताना दिसतात, तसं तसं आपल्याला त्याला शरीरामध्ये हलकेपणा आलेला दिसतो। ही झाली मेन प्रोसिजर। त्याच्यानंतर पश्चात कर्म म्हणजे पोस्ट प्रोसिजर मध्ये आपल्याला ठराविक 5 ते 6 दिवसांचा कालावधीमध्ये आहार दिला जातो। जेव्हा आपण वमन करतो, जेव्हा आपण उलटी करून घेतो, तेव्हा आपल्या शरीरामध्ये पोटातला अग्नी कमी झालेला असतो, पोटामध्ये ढिसळून सगळं कफ बाहेर पडलेला असतो। त्याच्यामुळे आपल्याला भूक मंदावते, अग्नी मंदावतो, त्याच्यामुळे खाण्याची इच्छा होत नाही। त्याच्यामुळे टप्प्याटप्प्याने आपल्याला डॉक्टर किंवा वैद्य लोक तुम्हाला खायला सांगतात। त्याच्यामध्ये मग पेया, मंड, विलेपी, भाताचं पाणी, मुगाचं वरण भात असा हलका आहार तुम्हाला दिला जातो। 5व्या-6व्या दिवशी तुम्हाला नॉर्मली तुमच्या डाएटवर आणलं जातं। अशा पद्धतीने वमन जी प्रक्रिया आहे, पंचकर्मातली ही वमन जी प्रक्रिया आहे, याला साधारणतः 7 पासून तर 12 दिवसांचा कालावधी लागतो।
प्रक्रिया करताना याचा खूप फायदे आहेत. त्याच्यामध्ये सर्दी, खोकला, दमा, सोरायसिसचे, स्किनचे सगळे प्रकार, म्हणजे सोरायसिस असेल, कोड असतील किंवा अजून काही प्रकार आहे जसं नागिन झाली असेल, हे स्किनचे सगळे प्रकारामध्ये आपण वमन करता येऊ शकतं. त्याच्यानंतर मी जसं सांगितलं, पोटाच्या वरच्या साईडला आम्लपित्त असेल, पोटातल्यामध्ये गॅसेस असतील किंवा मग तुम्हाला ढेकर येत असतील, त्याच्यानंतर तुम्हाला डोकदुखीचा त्रास असेल, मायग्रेनचा त्रास असेल किंवा हृदयाचे रिलेटेड सगळे आजार जसं डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, हृदयाचे ब्लॉकेजेस असतील किंवा थायरॉइड आहे, थायरॉइडची ग्रंथी आपल्या गळ्याच्या अवतीभोवती असते, त्याला एक सूज येते आणि त्याचं कार्य मध्ये त्याला बिघाड होतो. अशा वेळेस गोळ्या खाऊन आपल्याला नेहमी आयुष्य जगावं लागतं. तर अशा पद्धतीने जर ह्या सगळ्या आजारांचा विचार केला तर याच्यामध्ये अजून भरपूर आजार येतात, तुम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये खाली दिसतील. वमनाच्या अनुसार आपल्याला आजार कमी करता येईल. ही झाली आजारांची गोष्ट. आता आजारीच पडू नये म्हणून का करावं, तर उदाहरण घ्या, एक फॅमिली आहे आणि एका फॅमिलीमध्ये आई वडिलांना किंवा त्यांच्या घरच्यांना अनुवंशिक काहीतरी कॅन्सरचा आजार आहे, डायबिटीजचा आजार आहे किंवा हायपरटेन्शन, तर ते आजार आपल्याला पुढच्या पिढीला येऊ नये म्हणून आपल्याला प्रेग्नन्सी ठेवायच्या अगोदर, आपल्याला चान्स घ्यायच्या अगोदर आपण पंचकर्म केले आणि नंतर तुम्ही जर चान्स घेतला तर आपल्याला अनुवंशिकता जो आहे आपल्या शरीरातल्या आई वडिलांपुढे नाही, ते आपल्याला होताना दिसत नाही. आणि आता वातावरण असं खराब आहे की कॅन्सर सारखे आजार किंवा डायबिटीज सारखे आजार हे वातावरणाच्या याच्यामध्ये स्ट्रेस, एन्झायटी या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. आपली लाईफस्टाईल खूप बिघडलेली आहे, जेवणाच्या वेळा, आपल्या झोपण्याच्या वेळा, स्ट्रेस, टेन्शन या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. तर हे आजार येणारच आहेत, पण त्याचा प्रतिकार जर आपला केला तर त्याची प्रतिकार क्षमता शरीराची जर चांगली असेल तर निश्चितच हे आजार आपल्याला कमी होताना दिसतील. सर्वांना एक विनंती आहे, तुम्ही नक्कीच आपल्या जवळच्या वैद्यांकडे जा, पंचकर्मातले सर्व प्रकार ते जाणून घ्या आणि वमन नावाची प्रक्रिया निश्चितच करून घ्या. धन्यवाद.